तर नमस्कार. आत्ता वाजले सकाळचे 6:30 आणि मी आहे प्रचंडगडावर, अर्थात आपल्या तोरण्यावर. एवढी सायंकाळी पायपीट करून किंवा रात्रभर इथे या तोरणागडावर काढून थोडासुद्धा पश्चाताप होत नाही, कारण सकाळी उठल्यानंतर एवढा सुंदर व्ह्यू आपल्याला बघायला मिळतो. तर हा व्ह्यू बघण्यासाठी खरं तर कॅम्पिंग मी आज केलेली होती. आपल्याला ढगांची चादर मोजकीच बघायला मिळाली, पण असा सूर्योदय आपल्याला बघायला मिळतो आहे आणि सूर्यनारायणाचं दर्शन आपण आज तोरणागडावरून घेतो आहे. उद्या आपण राजगडावरून दर्शन घेणार आहे. तर आता आपण खाली उतरू आणि अजून 2-3 वास्तू बघायच्या राहिल्यात, त्या वास्तू बघूयात आणि त्यानंतर आपण परतीच्या मार्गाला लागू. तर आता आहे मी तोरणागडावर. तुम्ही बऱ्याचदा बघितलं असेल की छत्रपती शिवरायांच्या गडाच्या पायथ्याला आपल्याला घोड्यांच्या पागा आढळतात, पण त्या घोड्यांच्या पागांची ज्या एंट्री गेटची साईज असते ती नॉर्मली खूप कमी असते. तर प्रामुख्याने आपण बघतो की आरबी घोड्यांची जी हाईट असते ती 6 फूट 7 फूट ह्या प्रकारे हाईट असते. मग मनात प्रश्न येतो की त्या घोड्यांची जी पागा आहे, जिथे घोड्यांना राहण्यासाठी खाण्यासाठी जागा केलेली असते, तर ती जागा एवढी कमी का, किंवा त्याची जो दरवाजा आहे त्याची हाईट एवढी कमी का. तर तुम्ही जेव्हा छत्रपती शिवरायांनी स्वराज्याचा विस्तार चालू केला तर त्यांना एक गोष्ट लक्षात आली की जे आरबी घोडे आहेत किंवा तुर्की घोडे आहेत, ते दोन्ही प्रकारचे घोडे आपल्या सह्याद्रीमध्ये जास्त वेगाने दौडू शकत नाही. खुल्या मैदानामध्ये ते घोडे जास्त वेगाने दौडतात, पण आपल्या सह्याद्रीमध्ये ते घोडे तितक्या वेगाने दौडू शकत नाही. मग त्यातून जन्म झाला भीमतडी घोड्यांचा. आरबी आणि तुर्की घोड्यांच्या मिश्रणातून भीमतडी घोड्यांचा जन्म झाला. आता ही बाब आपल्या रोज निदर्शनात असते. जसं की आमच्याही कॉलेजमध्ये रोज महाराष्ट्र गीत होतं, पण त्यातल्या काही ओळी आहेत की ज्या आपण प्रामुख्याने त्यांचा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करत नाही. जसं की रेवा वर्धा कृष्ण कोयना भद्रा गोदावरी, एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी, भीमतडीच्या तट्टांना ह्या यमुनेचे पाणी पाजो, जय जय महाराष्ट्र माझा. तर ह्या ज्या ओळी आहेत त्या वाक्यामध्ये भीमतडी हा जो शब्द आला आहे की भीमतडीच्या घोड्यांना आपण यमुनेचे पाणी पाजू. भीमतडीचे घोडे म्हणजे प्रामुख्याने भीमा नदीच्या खोऱ्यात आढळणारे घोडे, जे त्यांची हाईट प्रामुख्याने फार कमी असते, पण त्यांना खाद्य फार कमी लागतं, पण त्यांच्यात जी एनर्जी असते किंवा ॲक्टिवनेस असतो तो बाकी घोड्यांच्या प्रमाणामध्ये फार जास्त असतो. तर ह्या सर्व बाबी आहेत की महाराष्ट्र गीतामध्ये सुद्धा ह्या गोष्टीचा उल्लेख केला आहे का भीमतडीच्या तट्टांना या यमुनेचे पाणी पाजो. म्हणजे छत्रपती शिवरायांनी घडवून दिलेलं स्वराज्य आपल्याला भीमा नदीच्या खोऱ्यापासून सुरू करून यमुना नदीच्या उत्तरेत यमुना नदीच्या खोऱ्यापर्यंत पोहोचवायचं आहे, या मागचा तो उद्देश आहे. तर ह्या गोष्टी आपण प्रामुख्याने लक्षात दिल्या पाहिजे. आणि आपण आता बघूयात गडावर काय काय अजून वास्तू बघण्यासारख्या आहेत, त्या तुम्हाला मी आता दाखवतो. आता तुम्हाला माझ्या मागे एक वास्तू दिसत असेल. ही जी वास्तू आहे याला लक्कडखाना असं म्हणतात. म्हणजे पूर्वीच्या काळी जर पावसाळ्यामध्ये गडावर खूप पर्जन्य झालंच तर लाकडाचा साठा या ठिकाणी साठवला जायचा. तर त्याचं आता सगळं बंद आहे, मधून बघता येणार नाही आपल्याला, पण असा ओव्हरऑल त्याची भिंत अजून शाबूत आहे. संवर्धनाचं थोडंफार काम झालेलं दिसतं आहे. तर ही एक वास्तू तोरणागडावर आहे आणि त्याच्यासोबतच अजून त्याच्या साईडला खोडक टाकं म्हणून आहे, जे पिण्याच्या पाण्याचं टाकं आहे. छत्रपती शिवरायांनी आपले किल्ले बांधताना त्याच्यावर पाण्याची मुबलक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी अनेक टाकी बांधली. जसं रायगडावरती तुम्हाला तो गंगासागर तलाव दिसेल, त्याचप्रकारे इथे एक खोडक टाकं आहे. अजूनही वरती 2-3 टाके आहेत बघण्यासारखे. तर या सर्वाची गरज काय, समजा युद्ध काळामध्ये जर गडाला वेढा पडला तर अशा वेळी सैन्यासाठी पाणी, किंवा एक वेळ माणूस खाण्याशिवाय राहू शकतो, पण पाण्याचं महत्त्व किती होतं हे छत्रपतींनी त्या काळी ओळखलं आणि आज आपल्याला या गडांच्या मार्फत ते संदेश देतात की आपण पाण्याचा किती जपून वापर केला पाहिजे. तर ही एक वास्तू आपण बघितली. आता आपण महत्त्वाचा एक दरवाजा बघणार आहे. तो दरवाजा आपण खाली जाऊन बघूयात आणि परतीच्या प्रवासाला लागू.
तुम्हाला माझ्या बॅक साईडला एक राऊळ दिसत असेल. तर हे जे राऊळ आहे हे आपला महादरवाजा आहे त्याच्या अगदी बाजूच्या साईडला आहे. बरेच लोक गड चढायला वरती सुरुवात करतात महादरवाजातून, पण हे राऊळाकडे लक्ष जात नाही. पण हे राऊळ ह्या गडावरचं सगळ्यात महत्त्वाचं ठिकाण आहे. हे तोरणजाई देवीचं मंदिर आहे आणि तोरणजाई देवीच्याच नावावरनं तोरणा गडाला तोरणा हे नाव देण्यात आलं. आणि इथे अशी कथा सांगितली जाते की छत्रपती शिवरायांना ज्यावेळी त्यांनी तोरणा गड जिंकून घेतला त्यानंतर ह्याच ठिकाणी 22 सोन्याचे हंडे सापडले की ज्यामधून छत्रपती शिवरायांनी गडाचं संपूर्ण बांधकाम केलं. त्याचसोबत राजगडसुद्धा बांधायला घेतला. तर ही जागा एवढी महत्त्वाची आहे. छत्रपती शिवरायांनी ह्या सर्व मोहिमा ज्या पैशातून चालू केल्या, ज्या सुरुवातीच्या काळामध्ये ज्यावेळी स्वराज्यामध्ये धनसंपत्ती मुबलक प्रमाणात नव्हती, त्यावेळी ह्या जागेने त्यांना एक आर्थिक पाठबळ दिलं. तर अशी महत्त्वाची जागा ही गडावर आहे. तर ही तुम्ही बघायला पाहिजे. आता आपण देवीचं दर्शन घेऊ आणि महादरवाजा बघूया. चला. तर या प्रकारे इथे मूर्ती बसवण्यात आली आहे देवीची. असं सांगितलं जातं की छत्रपती शिवरायांच्याच काळातली मूर्त आहे. तर हे रावळाचं बांधकाम आता झालं. इथे गडावर संवर्धनाचं काम हे मोठ्या प्रमाणात चालू आहे. त्याचसोबत आपल्याला एक छोटीशी पिंड या ठिकाणी दिसते. नमस्कार. जो आत्ता तुम्ही माझ्या बॅक साईडला दरवाजा बघताय तर आहे बेनीचा दरवाजा, जो ह्या गडाचा महादरवाजाही आहे. जे आपण आता तारणजाई देवीचं राऊळ बघितलं अगदी त्याच्याच बॅक साईडला हा दरवाजा स्थित आहे. ह्या दरवाजाची खासियत म्हणजे छत्रपती शिवरायांच्या बऱ्याच गडांवर आपल्याला आढळून येतं की गोमुखी रचनेचे दरवाजे असतात. गोमुखी रचना म्हणजे काय की एल शेपमध्ये दरवाजाचा जो एंट्री गेट आहे तो बनवला जातो. 2 मोठे बुरुज त्या ठिकाणी उभे केले जातात आणि त्याचा मुख्य 3 फायदे होतात. सगळ्यात महत्त्वाचा फायदा म्हणजे आपण जो लाकडी ओंडका घेऊन दरवाजावर प्रघात करतो तो आपल्याला प्रहार करता येत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे हत्ती पळत येऊ नाही शकत की जो दरवाजाला मारेल, कारण एक तर हत्तीला रण मिळत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे मोठमोठाले खिळे जे हत्तीच्या मस्तकावर लागून त्याचा कपाळमोक्ष होऊ शकतो. पूर्वीच्या काळी काय केलं जायचं की बऱ्याच गडांवरती असे युद्ध झालेत की ज्यामध्ये एक दुसरा प्राणी हत्तीच्या समोर उभा केला जायचा, जसं की उंट, आणि त्यानंतर हत्ती त्या उंटावर प्रहार करायचा आणि मग तो प्रहार दरवाजावर व्हायचा. तर तेही करणं इथं शक्य नाही कारण हत्तीला तो रणच मिळत नाही. तिसरी महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला त्या ठिकाणी जाऊन समजवतो. आता तुम्ही जे माझ्या मागे बघताय आहे स्थापत्यकलेचा अगदी उत्तम नमुना, अर्थात गोमुखी रचना. तर हिचा तिसरा महत्त्वाचा जो फायदा आहे तो असा आहे की जेव्हा शत्रू ह्या ठिकाणून गडावर प्रवेश करतात आणि साहजिकच छत्रपती शिवरायांचे मावळे इथून प्रवेश करतात, त्यावेळी शत्रूच्या ज्या तलवारी आहेत जो उजव्या हाताने ते प्रहार करतात की बरेच लोक 90% लोक उजव्या हाताने तलवार चालवतात. तर ती जी तलवार आहे ती ह्या बुरुजावर लागू शकते आणि त्या बुरुजावर लागल्यामुळे त्यांची जी मूवमेंट आहे ती लॉक करता येते. त्यामुळे हा बुरुज इथे बांधण्यात आला आहे. आणि त्याचप्रकारे जेव्हा ती तलवार इथे लागते तर गर्दीच्या याच्यामध्ये आपली तलवार आपल्याच लोकांना सुद्धा लागू शकते. तर त्यामुळे हा बुरुज इथे बांधण्यात आला आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा छत्रपती शिवरायांचे मावळे इथून येतील तेव्हा त्यांना पूर्ण फ्री हँड मिळतो की ते तलवार चालवू शकतात आणि शत्रूची कापाकापी करू शकतात. तर ते अत्यंत उत्तम प्रकारे बांधण्यात आलं आहे की ज्या प्रकारे आपण तलवार फिरवतो आहे ती आपली तलवार फिरली जाते पण शत्रूची जी तलवार आहे ती या बुरुजाला लागून जाते. तर फायनली मी आता खाली पोचलो आहे. आपल्या ह्या संपूर्ण तोरणा सिरीजची सांगता करण्याची वेळ आता झाली आहे. गडाच्या बाबतीत खूप साऱ्या चांगल्या गोष्टी आहे, जसं की बुधला माची आहे, झुंजार माची आहे, वरती बालेकिल्ला आहे, अनेक पाण्याचे टाके आहेत बघण्यासारखे, भरपूर चांगल्या गोष्टी ज्या आपण गडावर जाऊन बघू शकतो. त्या संपूर्ण सिरीजमध्ये तुम्ही बघितल्याच असतील. पण प्रामुख्याने 3 गोष्टी ज्या मला खटकल्या गडावर आल्यानंतर, त्यात सर्वप्रथम तर गडावरचा कचरा. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या कचऱ्यामध्ये मला एक दारूची बाटली आढळली. छत्रपती शिवरायांच्या किल्ल्यावरती दारूची बाटली आढळणं हे आपल्यासाठी किती लज्जास्पद आहे आणि ज्याने कोणी ती वरती घेऊन गेलं आहे त्याच्यासाठी ते खूप लज्जास्पद आहे. कारण इथे जरी तलवारींचा आवाज खणखणायचा थांबला असला
तरी वाऱ्यावर अजूनही इतिहास जिवंत आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे गडावर जे संवर्धनाचं काम चालू आहे त्या संवर्धनाच्या कामाचा अगदी निकृष्ट दर्जा बघायला मिळाला. आणि त्या कामासोबतच जे फलक लावले गेलेत, जसं की आता मेंगाई देवीच्या मंदिराजवळ फलक आहे, ते खोटक टाक्याजवळ एक फलक आहे. तर त्या फलकांवरती नावच नाही आहे. तर ती वास्तू कोणती आहे? हवालदाराच्या घरासमोर फलक आहे, त्याच्यावर नाव नाही आहे. आपलं तोरणेश्वर महादेवाच्या मंदिरासमोर जो फलक आहे त्याच्यावरती नाव नाही आहे. तर तोरणागडावर ही संवर्धनाचे कामं जे चालले आहेत त्यांच्याबद्दल एक होतं. आणि तिसरी जी मला खटकलेली गोष्ट म्हणजे जो माकडांनी मला वरती त्रास दिला. अतिशय त्रासदायक माझी जो सफर झाला जो त्या माकडांमुळे. या 3 गोष्टी मला प्रामुख्याने खटकल्या. पण तोरणागडाचा सफर अतिशय सुंदर होता. हा गड म्हणजे असा एक प्रवास आहे जिथून आपण स्वराज्य ते साम्राज्य छत्रपती शिवरायांनी प्रवास केला. ही फक्त दगडांची रचना नाही आहे, ही इतिहासाची रचना आहे. म्हणजे आपण गड किल्ल्यांच्या प्रवासामध्ये इतिहासाच्या पाऊलखुणा शोधतो, तर त्या कशाप्रकारे शोधतो ते आपण ह्या गडाच्या सफरीत नक्की अनुभवू शकतो. तर ह्या सर्व गोष्टी मला गडाबद्दल अनुभवायला मिळाल्या. आता आजचा माझा ट्रेक आहे तो राजगड किल्ल्याचा. तर आता मी थोडी विश्रांती घेऊन राजगडचा ट्रेक चालू करणार. तर तुम्ही लाईक, फॉलो, सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. कारण अशी नवनवीन गडांचे व्हिडिओ तुम्हाला या चॅनलवर बघायला मिळतील. आणि त्याचबरोबर आता ह्या सिरीजचा पहिला गड आपला पूर्ण झाला आहे. पुढच्या गडाकडे मी आता वाटचाल करतो आहे, राजगडाकडे. तर त्या सिरीजचंही शूट तुम्हाला लवकरच बघायला मिळेल. तत्पूर्वी तुम्ही लाईक करा आणि बघत राहा सह्याद्रीचा साथी. धन्यवाद.